राम राम मंडळी, हाय आपल्या आयफोन मधला पहिलाच व्लॉग. आणि तुम्हाला तर माहित आहे की काहीतरी खास असलं तेव्हाच आपण व्लॉग टाकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला फॉलो केलं नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. आणि आपल्या शेतकऱ्याच्या दिवसाची सुरुवात म्हटली म्हणजे आपल्या वावरातूनच होते. मग सकाळ सकाळी आपली छकुली घेतली मी आलो वावरात. आणि बोरवेलचे पाईप तर गव्हाले पाणी द्यासाठी टाकूनच ठेवले होते. मग इकडे येऊन बोरवेल चालू करून दिली. आणि बोरवेल चालू केल्यावर विहिरीच्या पाईपलाईनचे बी पाईप आथरून घेतले. मग विहिरीची बी मोटर चालू करून दिली. आणि बाबा येतील तोपर्यंत मी ना गव्हाले पाणी दिलं. बाबा आल्यावर आपली छकुली घेऊन मी निघालो घरी जायसाठी. घरी येऊन कपडे बदलवून मोठ्या भाऊले घेऊन आपण निघालो शिरसाळा जाण्यासाठी. कारण तडी होता कार्यक्रम. असं पण कार्यक्रम असो नसो पण शिरसाळ्याला महिन्यातून आपला एक ना एक चक्कर असते. कुठेच न थांबता आम्ही आलो शिरसाळा मारुती. सर्वात पहिले तर हातपाय धुवून घेतले आणि दर्शनासाठी मंदिरात येऊन दर्शन घेतलं. हनुमंतरायांना फक्त एवढंच मागितलं की मी जे प्रयत्न करतोय कष्ट करतोय फक्त त्या कष्टांना तुझी कायम साथ असो. बाहेर येऊन पाहत नाही तर आपले जीवाभावाचे फॉलोअर्स भेटले. त्यांची भेट घेऊन मी आलो कार्यक्रमाकडे. त्यानंतर काकाची भेट घेतली. भेट घेऊन आम्ही बसलो जेवण करायला. पोटभर जेवण केलं आणि आता जायचं होतं आपल्याला तरोड्याला, म्हणजेच आपल्या आत्याच्या गावाला कांद्याचं रोप आणण्यासाठी. फोन करून त्यांना पहिले सांगून ठेवलं की कांद्याचं रोप काढून ठेवा, आम्ही आलो. अमोल भाऊनं ते काढून बी ठेवलं होतं आणि आपल्याला रोडवर आणून बी दिलं. तर अडी येणं जाणं चालूच असते. पण दादा खूप दिवसानंतर आले होते. मग मामानं ताईनं त्यांना वावर दाखवायला नेलं होतं. दादा आल्यानंतर कांद्याचं रोप घेऊन आम्ही निघालो आता घरी जायचं. जे की सुरुवातीला बोललो होतं की काहीतरी खास आहे. ते खास गोष्ट अशी की आज आपल्या व्हिडिओतून तुमचं शिरसाळ्याच्या मारुती रायांचं दर्शन पण होऊन गेलं. घ्या मग या गोष्टीवर फॉलो करून. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.